कधी-कधी भात उरला की त्याचं काय करायचं हे समजत नाही। आता जर उरलेल्या भातापासून काही टेस्टी नवीन प्रकार करायचा असेल तर हे कुरकुरीत आणि टेस्टी राईस शॉट्स करून बघा। हॅलो फ्रेंड्स, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। माझ्याकडे हा 2-3 वाट्या भात उरलाय, तो वापरून आपण हे राईस शॉट्स करणार आहोत। मिक्सरच्या छोट्या भांड्यात 8-10 लसूण पाकळ्या, एखाद दुसरी मिरची आणि स्वीटकॉर्नचे दाणे वाटून घेऊ। त्यात 2-3 वाट्या तयार भात आणि 2-3 टेबलस्पून बारीक रवा घालून मिक्स करून घेऊ। माझ्याकडे कॉर्न होतं म्हणून मी ते वापरलंय। तुमच्याकडे कॉर्न नसेल तर दुसरी कोणतीही भाजी वापरली किंवा भाजी स्किप केली तरी चालेल। 2-3 उकडून किसलेले बटाटे आणि पाऊण वाटी ताजे ब्रेड क्रम्स घालू। कोथिंबीर, मीठ, एक किसलेला चीज क्यूब, थोडा बारीक चिरलेला कांदा, थोडा पिझ्झा मसाला आणि थोडे चिली फ्लेक्स घालून मिक्स करून घेऊ। हा भात मऊसर होता म्हणून जास्त मॅश न करता तो बाकी साहित्यात एकजीव झालाय। जर भात थोडा मोकळा असेल तर जास्त वेळ मळून घ्यायला लागेल। यात मीठ, ब्रेड क्रम्स आणि बटाटा घालणं आवश्यक आहे। बाकी भाज्या आणि मसाले आवडीप्रमाणे वेगवेगळे वापरू शकता। आवडीप्रमाणे यात फ्लॉवर, गाजर, सिमला मिरची आणि पनीरही वापरू शकता। तसंच चवीसाठी गरम मसाला, जिरेपूड, मिरेपूड, मॅगी मसाला असंही काही वापरू शकता। मिश्रण फक्त फार जास्त ओलसर होऊ देऊ नका। हे बघा, मिश्रण आत्ता एवढं घट्टसर आहे। यातला रवा आणि ब्रेड क्रम्स फुगून ते थोड्या वेळात थोडं जास्त घट्ट होईल। आपण हे आता 10-15 मिनिट झाकून ठेवू। 3-4 टेबलस्पून कॉर्नफ्लोअरमध्ये थोडं पाणी घालून पातळसर स्लरी करून घेऊन झाकून ठेवू। जर भाताचं मिश्रण कोरडं असेल तर त्याला ब्रेड क्रम्स चिकटण्यासाठी आपण हे वापरू। 10-15 मिनिटं झाली आहेत। हाताला तेल लावून भाताच्या मिश्रणाचा छोटा गोळा आधी गोल करून मग त्याचा रोल करून घेऊ। तयार रोल आधी कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमध्ये बुडवून नंतर ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेऊ। असा लहान किंवा मोठा कोणताही आकार करता येईल। भाताचं मिश्रण चांगलं ओलसर आहे, आपल्याला त्याला कॉर्नफ्लोअरच्या स्लरीत बुडवायला लागणार नाही। एकदा ब्रेड क्रम्समध्ये घोळवलेले रोल्स जर या स्लरीत बुडवून परत ब्रेड क्रम्समध्ये घोळवले तर ते फारच मस्त क्रिस्पी होतात। एकदा ट्राय करून बघा। 10-12 रोल्स तयार झालेत। मी आधीच कास्ट आयर्नच्या कढईत तेल तापायला ठेवलं होतं, त्यात रोल्स तळून घेऊया। तेल चांगलं तापल्यावर मी गॅस मध्यम ते बारीकवर ठेवला आहे। मस्त अशा लालसर सोनेरी रंगावर रोल्स तळून घेऊ। जर तुम्हाला रोल्स लगेच खायचे नसतील तर असे चांगल्या काचेच्या डब्यात भरून फ्रीज किंवा फ्रीझरमध्ये ठेवू शकता। हे रोल्स फ्रीजमध्ये 2-3 दिवस आणि फ्रीझरमध्ये 7-8 दिवस टिकू शकतात। जेव्हा खायचे असतील तेव्हा फ्रीजबाहेर काढून लगेच तळून खाता येतील। विकतच्या महागड्या शॉट्सपेक्षा हे रोल्स कितीतरी जास्त हेल्दी आहेत। एक तर घरात असलेल्या सामानाचा योग्य वापर होतो आणि करायला फारसा वेळही लागत नाही। आपले खमंग कुरकुरीत राईस शॉट्स तयार आहेत। पुदिन्याची हिरवी चटणी किंवा कोणत्याही सॉसबरोबर मस्त लागतात। ही भन्नाट रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा। तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा, वेगवेगळे व्हिडिओज बघा, आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा। हॅपी कुकिंग!